तेही न्याय देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे आता आज सुनावणी आहे. आम्ही चांगल्याची अपेक्षा करतो. बोला. रावसाहेब, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन तुमच्या पक्षाच्या वतीनं देण्यात आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे, तुमच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी तुम्ही केलेली आहे. बघा, धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आलं. कोणी दिलं? तर निवडणूक आयोगाने दिलं. निवडणूक आयोगाने आधार काय घेतला? पक्ष आधार घेतला नाही. तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे. विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले. लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले. ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं, विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर, संसदीय पक्षाच्या, त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले. मग तो आधार कुठे? त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे, धनुष्यबाणावर त्यांचा काही अधिकार नाही, आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल याची अपेक्षा करतो. रावसाहेब, तुम्ही यापूर्वी बघितलं तर चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. बघा, एक लक्षात घ्या, भूषण गवई आहे. नाही, मी काही बोलणार नाही. तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेवरती प्रश्न विचारणं चुकीचं आहे. न्यायालयीन प्रक्रियेवरती तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकत नाही. कारण शेवटी आम्ही काहीतरी राजकीय लोक एक भूमिका मांडतो आणि ती योग्य नसते. मग आम्हाला जरी बरं वाटत असलं तरी न्यायालयावरती ज्याच्यावर सुनावणी सुरू आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं मत व्यक्त करू नये हे पथ्य पत्रकारांनी पाळणं गरजेचं आहे. आम्हाला वाटतं आमच्यावरती अन्याय झाला, आम्ही न्याय मागतो. आणखी एक विषय होता की जनसुरक्षा विधेयकासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लावलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की विधेयक न वाचताच काही जण विरोध करत आहेत आणि कडव्या डाव्या विचारसरणीला नकळत पाठिंबा देण्यासारखा हा विरोध आहे. बघा, देवेंद्र फडणवीस हे मी